मग दुसऱ्या बाजूने मी असा विचार केला, ज्यांच्यासाठी रात्रंदिवस पळतोय ते झोपलेत, ज्यांच्यासाठी मी रात्रंदिवस पळतोय ती बायको ती मुलं निवांत झोपल्या, ज्यांच्यासाठी पळतोय ते झोपलेत, पण जिच्यासाठी मी भाऊ अजिबात पळत नाही. भाऊ आईने माझ्याकडे अजून मागितलं नाही, महिन्याला मला एवढे पाहिजे. मित्रा 25 वर्षाला कीर्तन करतो, पण या 25 वर्षात माझ्या आईने मला अजून विचारलं नाही तुझा बँक बॅलन्स किती. ती मला चहा करून द्यायला होती का? जिने कळ दिली तिला जे कळाले ते विधात्याला सुद्धा कळालं नाही. एक प्रसाद देण्याचं काम भगवंत करतो आणि दुसरा प्रसाद देण्याचं नाम संत करतात. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञानराजा गोपाळांसी लाह्या वाटी. लाईचा प्रसाद कुठल्या कीर्तनात आहे? काला नाही का? पण द्वादशीला पण शिरापतीला सुद्धा वाटतो, पण सांगता या दृष्टीनेच वाटतो. आणि काल्याच्या प्रसंगामध्ये लाही का? आता इथं दही अंडी बांधली जाईल का? हा मला प्रश्न पडत नाही, हाच मोठा प्रश्न नाही. आम्हाला प्रश्न पडत नाहीत हा मोठा प्रश्न आहे. देवाला नैवेद्य आणि निवद म्हणजे काय? ताट भरून जे आपण जेवण जेवतो त्या न्यायाने भगवंत खाणार या प्रेमाने आणलं जातो तो नैवेद्य. न्यायचा म्हणून न्यायचा, एका भज्याचे 10 तुकडे करायचे त्याला म्हणतात निवद. त्याच्यात काय भाव आहे का? एका भज्याचे 10 तुकडे करणं म्हणजे भाव राहिला का? पण माझा भगवंत जेवणार आहे, मग मला जेवढं लागतं तेवढ्यापेक्षाही भगवंताला जास्त लागेल. भगवंताला कमी पडू नये असं प्रेमाने भरलेलं ताट. तुम्ही पांडुरंगाचा नैवेद्य पाहिला का कधी? पंढरपूरला गेल्यावर असं भलं मोठं ताळ, असं परात म्हणतो आपण त्याला, एवढं मोठं थाळा भरलेला असतं. त्याच्यामध्ये पंचपक्वान्नाचं जेवण असतं. पुरणाची पोळी असते, लाडू असतात, बासुंदी असते, दही असतं, मठ्ठा असतो, त्याच्यानंतर बरेच सगळेच प्रकार, मक्खन, लोणी, असं भरलेलं ताट. का त्या प्रसादामध्ये 25 माणसं जेवतात. एवढं ताट रोज पांडुरंगाला 3 टाइम आहे. विठाल विठाल. तुम्हा महिलांना माझी एक विनंती, भैरवाला तुम्ही निवद आणत असाल, निवद ते आणायचं बंद करा. ग्रामस्थांना विनंती करतो, घेऊच नका कोणचा नैवेद्य. तुम्हाला नैवेद्य आणा, नैवेद्य सांगतोय, निवद नाही. मग नैवेद्य म्हणजे कोरडा शिदा. सगळ्या महिलांनी काय करायचं? भैरवाला तुम्ही उत्सवाला नैवेद्य आणता ना, ते घरून बनवून नाही आणायचे. त्या नैवेद्याला लागणारा शिदा, गव्हाचं पीठ, तांदळाची वाटी, चण्याच्या डाळीची वाटी, एक मुगाची डाळ तिची एक वाटी, तांदळाची एक वाटी, अशा एका एका वाटीचं एक वाटीभर तेल, अशा वाटीभर सगळे प्रकार. मग तांदूळ, गहू, गव्हाचं पीठ, तांदळाचे दाणे, त्याच्यानंतर हरभऱ्याची डाळ, चण्याची डाळ, याच्या पुड्या बांधून आणायच्या देवळात. त्या पुजाऱ्याला द्यायच्या. कोरडा शिदा तुम्हाला सांगायची काय गरज नाही, कोरडा शिदा कळतो. तो आणायचा आणि तो इथं द्यायचा. कोणाकडं? पुजाऱ्याकडं. ग्रामस्थांना विनंती, शेठ, गव्हाचा एक डबा, तांदळाचा एक डबा, चण्याच्या डाळीचा एक डबा, मुगाच्या डाळीचा एक डबा, गव्हाच्या पिठाचा एक डबा, तेलाचा एक डबा, असे डबे ठेवायचे. गव्हाच्या पिठामध्ये गव्हाचं पीठ, तांदळामध्ये तांदूळ, तेलामध्ये तेल, डाळीमध्ये डाळ, अशा ओतायच्या. हे सगळं एकदम साचलं
का एक नैवेद्य करायचं. जो पुजारी असेल त्याला सांगायचं तुझ्या घरी ने याचा एक सुंदर ताटभर असा 5 पोळ्यांचा नैवेद्य कर. त्या इथं पोळ्या ताटामध्ये ठेव, जमिनीवर ठेवू नको. त्या भगवंताला दाखव आणि 5 माणसांना जेवायला दे. उरलेला कोरडा शिदा पुजाऱ्याला म्हणावं तुला लागतो तेवढा ठेव. उरलेला एका गरीबाला देऊन टाका, त्याचा 4 दिवसाचा स्वयंपाक होईल. याला म्हणतात नैवेद्य. आणि आणलेले नैवेद्य दारात जमिनीवर मातीत खाली जमिनीवर पडलेले बिस्किट तुम्ही पोराला खाऊ देत नाही. आणि देवाचा नैवेद्य जमिनीवर ठेवून जाता, त्याने खावा का? तुम्ही करायला जाता पुण्य पण घडतं पाप. विठ्ठल नैवेद्य म्हणजे प्रसाद आहे. भगवंताने खावा या नाथाने घ्यावा नाही का? आमच्या नामदेव महाराजांनी नैवेद्य दाखवला. वाजवा महाराज. दूध पिओ मोरे गोविंद लाला, गोविंद लाला गोपाल बाला. काला बछड़ा कपिला गाई, दूध दुहावत नामा जाई. सोने का गडवा दूधने भरिया, पिवो नारायण आगे धरिया. परभुवन की मूरत दूधन पीवत, सिर बछार नामारोवत. ऐसा भगत मैं कबू न पाया, नामदेव ने दूध पिलाया. दूध पियो मोरे गोविंद लाला, गोविंद लाला गोपाल बाला. याला म्हणतात नैवेद्य. तुम्ही आणता तो निवद. विठ्ठल विठ्ठल. देवाचं दर्शन करताना शिवून दर्शन करू नये. काही ना गाभाऱ्यात गेलो तरच मी देवळात आलो असं वाटतं. देवाच्या तोंडावर हात फिरवल्याशिवाय त्याला दर्शन केल्यासारखं वाटत नाही. एवढा चांगला पुजाऱ्याने पोशाख घालावा आणि त्याच्यावर त्याने भंडारा नेऊन टाकावा. काय वाटतं तुम्हाला? त्याची भक्ती आहे, मान्य आहे मला. इथे एखादा आमदार आला, तुमचं प्रेम आहे, आणि आल्याबरोबर त्याच्या सुंदर अशा कडक कपड्यांवर तुम्ही गुलाल टाकला. तुम्ही कशात टाकला? प्रेमाने टाकला का नाही? चांगल्या 40 लाखाच्या गाडीतून आमदार उतरले, त्यांच्या अंगावर तुम्ही जर गुलाल टाकला, तुमचं त्यांच्यावर गुलाल टाकणं म्हणजे प्रेम. पण त्यांना आवडलं का? तसं गाभाऱ्यात जाऊन देवाला हात लावून दर्शन करणं हे बरं का? तिथलाच भंडारा तिथलाच बुक्का घेऊन देवाच्या कपाळाला लावणं म्हणजे भक्ती का? कधी देवाला एकदा गंध लावल्यानंतर परत लावू नये. तिथलाच बुक्का घ्यायचा, तिथं सोडायचा आणि तिथेच कचरा करायचा. तिथली सुकलेली फुलं बाजूला करणं म्हणजे भक्ती. मंदिरात येऊन झाडू घेऊन झाडणं म्हणजे भक्ती. मंदिर स्वच्छ ठेवणं म्हणजे भक्ती. नारळ आणला आणि नारळाच्या शेंड्या इथं टाकून गेला म्हणजे भक्ती का? समई तेल असताना सुद्धा तेल ओतणं म्हणजे भक्ती का? मग तेल आहे तर तिथल्या साईडला असलेल्या डब्यात ओतलं तर काय होईल? पण आमचं तेल जळालं पाहिजे ना. हे तुमची अंधश्रद्धा. भगवंताचा सुंदर पोशाख घातलेला असताना त्याला हात लावणं आणि ते विद्रूप करणं म्हणजे योग्य नाही. विठ्ठल विठ्ठल. आजचा अत्यंत महत्वाचा काल आहे. आपण मंदिरात का आला हे सुद्धा समजणं एक कालाच आहे. मंदिरात आपण का आला? बरेच जण मंदिरात येतात देवाने आपलं वाईट करायला नको म्हणून, नाही का? भैरवाची कृपा राहावी म्हणून यायचे.
बरेच जण मंदिरात येतात, सगळे जात आहे, अख्खं गाव जात आहे, मग आपणही जायला पाहिजे म्हणून येतो. बरेच जण येतात तर आता हे चांगलं चाललंय याच्यापेक्षा चांगलं चालावं. बरेच जण येतात तर वंशाला दिवा नाही म्हणून त्याला साकडं घालायला येतात. हे देवासाठी येणारा भक्त वेगळा आहे आणि देवाला त्रास देणारा भक्त वेगळा आहे. पण तो सगळ्यांना समान न्यायानं पाहतो, हा आनंद आहे. विठ्ठल 150 वर्ष इंग्रज आमच्यावर राज्य करून गेले. काय नेलं रताळू. 150 वर्ष इंग्रजांनी आमच्यावर राज्य केलं. आपलं काय घेतलं? इथली संपत्ती नेली, आपली परंपरा नाही. पण आपण त्यांच्या पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करणं म्हणजे आपण स्वतःला सुशिक्षित समजतो. वारकरी संप्रदायाने परंपरा पाळली, कीर्तनकाराने धोतर घातलंच पाहिजे. म्हणून काहीतरी मला वाटतं धोतराची परंपरा, धोतर कसं नेसावं हे जर कोणी टिकवलं असेल तर ते वारकरी संप्रदायाने टिकवलं. नाही तर धोतर काय नेसता येईल का आता नवीन पिढीला? हे आमची तरुण मुलं धोतर घालू लागली, यांना धोतर कसं शिकवावं लागलं नाही. वारकरी संप्रदायाने पूर्वीच्या काळी तुमच्या मावळचा फेटा होता, पिवळा फेटा असायचा मावळातल्या लोकांचा. पारनेरचा हिरवा फेटा असायचा, नगरचा केशरी होता, आमच्या जुन्नरचा पांढरा फेटा होता. असा माणूस भर गर्दीतून ओळखला जायचा, नगरचा आहे का मावळातला आहे का कोकणातला आहे का मुंबईतला आहे किंवा तो नगरचा आहे, हे लांबून ओळखलं जायचं. श्रीगोंद्याचा फेटा वेगळा. गर्दीत माणसं या कुठल्या तालुक्यातून आलेत हे कळायचं, फेट्याचे रंग तसे असायचे. पण फेटा बांधणं म्हणजे आम्हाला फक्त लग्नातच तेवढं बरं वाटतं, इतर वेळेला त्याचा बोजा होतो. पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु संत तुका भैरवनाथ महाराज की जय रखुमाई. जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई. जय 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 विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. विठोबा विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. ठोबा
रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई. म्हणून भगवान कृष्णासारखा मित्र नाही, मैत्री. माझं वाक्य ऐका, प्रत्येकाला एक मित्र पाहिजे. मित्र का करायचा असतो? जे बायकोजवळ सांगता येत नाही, जे अंतःकरणातल्या काही गोष्टी आईजवळ सांगता येत नाही, बापाजवळ सांगता येत नाही, भावाजवळ सांगता येत नाही, अशा काही अंतःकरणातल्या गोष्टी आपण मित्राला सांगतो आणि आपलं दुःख शेअर करतो. जर तुम्ही तुमचं अंतःकरण मोकळं केलं नाही तर माणूस फाशी घेतो. आपलं अंतःकरण मोकळं करण्यासाठी, मनातलं गुह्य व्यक्त करण्यासाठी एक प्रामाणिक मित्र पाहिजे. नाही तर कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा. कृष्णासारखी मैत्री कोणी करू शकलं नाही. एखाद्याची आई गेली तर माऊल्या म्हणतात, बाळा काय रडायचं, आई का आयुष्याला बोलते का? आम्ही नाही का तुला आई सारख्या? कशा डोळ्यात पाणी आलं? एखाद्याची बहीण गेली, माऊल्या म्हणतात बहीणच नाही ना. अरे आम्ही आहेत की बहिणीसारखी. पण एखाद्याची बायको गेली, कोणी म्हणाल का कशाला टेन्शन घेत? पण भगवान श्रीकृष्ण आपल्या मित्रासाठी बायको झाला. काम्यक वनात अर्जुनाला सुभद्रेची आठवण व्हावी. कृष्ण सुभद्रेचं रूप घेऊन अर्जुनाच्या जवळ जाऊन बस. मित्र. द्वारकेत सकाळी सोन्याच्या ताटात जेवायचे लोक, ताट फेकून द्यायचे. दुपारी सोन्याच्या ताटात लोक जेवायचे, ताट फेकून द्यायचे. संध्याकाळी लोक सोन्याच्या ताटात जेवायचे, ताट फेकून द्यायचे. द्वारकेतले उकुरडे सुद्धा सोन्याचे होते. या श्रीमंत नगरीचा राजा कृष्ण आपल्या मित्रावर संकट आलं. सगळं वैभव तिथंच्या तिथं ठेवून, आपलं सैन्य शत्रूला देऊन आपल्या मित्रासाठी त्याच्या गाडीचा ड्रायव्हर झाला. मित्र. म्हणून आयुष्यामध्ये एक तरी मित्र असा पाहिजे. म्हणून देव वसे चित्ती त्याची घडावीच नाही. म्हणून कृष्णासारखा मित्र होणे नाही, कृष्णासारखा पुत्र नाही, कृष्णासारखा पुत्र होणे नाही. विश्वाचा जनिता, विश्वाचा जनिता हे विश्वाचा जनिता हे विश्वाचा जनिता म्हणे यशोदेच माता, 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 म्हणे यशोदेच माता. विश्वाचा जनिता यशोदेस म्हणतो माता. यशोदेला तो आई का म्हणायचा? त्याला मिळाली नाही म्हणून कळाली, आणि आम्हाला सहज मिळाली म्हणून कळाली नाही. कळतंय का माझं? आम्हाला जर आई समजली असती तर आम्ही महिन्यावर सांभाळली असती का? भावांनी वाटण्या केल्या असत्या का? आम्हाला आई वडील जर कळाले असते तर वाटणी करताना त्यांच्या वाट्याची 1 एकर काढावी लागली असते का? आम्हाला का कळाली नाही? कारण आम्हाला ती फुकट मिळाली. हॉटेलची डिश पुसून खातो, पंक्तीतलं पुसून खातो का? चष्म्याला जेवढा जपतो तेवढा डोळ्याला कधी जपलाय का? गाडीला जेवढा जपतो तेवढा या गाडीला जपला का? चष्मे विकत घेता येईल, डोळे घेता येतील, गाड्या 1000 विकत घेता येईल, ही गाडी घेता येईल का? त्या गाडीमध्ये डिझेलमध्ये पेट्रोल टाकून चालत नाही ना, पेट्रोलच्या गाडीत डिझेल टाकून चालत नाही. या गाडीत काही होतलं नाही चालतं, कारण फुकट मिळाली. म्हणून आई फुकट मिळाली त्याच्यामुळे कळाली नाही. कृष्णाला ती आई मिळवण्यासाठी वैकुंठ सोडून खाली यावं लागलं. कळतंय का मला? कारण मातृत्व इतकं महान आहे या विश्वामध्ये का भगवंतापेक्षा श्रेष्ठ माता आहे. मातृ पितृ देवो भव. पहिला नमस्कार आईला आहे आणि दुसरा नमस्कार बापाला आहे.
आणि तिसरा नमस्कार देवाला, मातृ पितृ देवोभव. आलं का लक्षात? रात्री मी 2:30 वाजता येऊ द्या, 2:45 वाजता येऊ द्या, रात्री कधी येऊ द्या, निम्म्या रात्री मला घरी यायला 2:30, 2:45, 5 वाजता. आमच्या घराची जर कडी वाजवली तर आमच्या घरातून पहिला आवाज येतो, तो आला रे दार उघडा, हा आमच्या आईचा आवाज असतो. एकदा मी रात्री 5 वाजता आलो, पहाटे 5 वाजता आलो, बायकोने दार उघडलं. सकाळी पुन्हा एका कार्यक्रमाला निघालो. आई म्हटली 5 वाजता आला लगेच निघाला. म्हटलं काही कार्यक्रम घेतला जावं लागेल. ती म्हणली अरे 5 वाजता आला बाळा, झोपला नाही काही नाही, तासभर झोपला नाही, लगेच निघाला. मी आईला म्हटलं मी 5 वाजता आलो हे तुला कोणी सांगितलं? ती म्हणली असं का म्हणते? मी घरात आलो तेव्हा तू झोपली होती तुझ्या रूममध्ये. तिने इतकं छान उत्तर दिलं महाराज. ती म्हणली मी झोपले होते का जागे होते तुला या जन्मात नाही कळायचं, त्याला आई व्हावं लागतं. हा का? निघताना तुझा मोबाईल आला होता 1 वाजता का मी 4 वाजेपर्यंत येतो. 4 वाजेपर्यंत काही मनात नाही आलं, पण 4च्या नंतर कुत्रं जरी भुकलं ना मला वाटायचं आला, कोणी कोणाशी बोललं ना वाटायचं आला. 100 वेळा डचकून जागी झाली. जेव्हा तुझ्या बायकोने दार उघडलं, तू घरात आला, तुला पाहिलं आणि मग कधी डोळा लागला हे मलाही माहिती. मला त्या दिवशी कळालं तुमची वाट कधी लागते याची वाट बघणारे पुष्कळ आहेत. तुमची वाट कधी लागते याची वाट बघणारे पुष्कळ आहेत. तुमच्या वाट लागण्यात बऱ्याच जणांना समाधान आहे, ते वाट बघतायत तुमची कधी वाट लागते. पण वाया गेलेलं माझं पोरग, वाया गेलेली माझी पोर कधी योग्य वाटेव येते याची जिवंतपणी वाट बघते नवल नाही. मेल्यावर सुद्धा जी बघते तिचं नाव आई. हो, आजच्या कीर्तनातून अजून एक वाक्य न्या. वाट बघणारे आहेत, आपली वाट बघणारे पुष्कळ आहेत. बरेच जण तुमची वाट बघतायत. बायको वाट बघते की बघत नाही, पण त्या वाट बघण्यात स्वार्थ आहे. बायको वाट बघेल स्वार्थ आहे, मित्र वाट बघेल स्वार्थ आहे, सोयरे वाट बघतील स्वार्थ आहे, गाव वाट बघेल स्वार्थ आहे, पुढारी वाट बघतील स्वार्थ आहे. जिच्या वाट बघण्यामध्ये काही स्वार्थ नाही ती फक्त आई. म्हणून ज्या दिवशी आपल्या जीवनातून आई नावाचं हे वैभव गेलं त्या दिवशी समजून घ्या वाट बघणारे संपले. हो, हे गेल्यानंतर समजण्यात काय मजा आहे. हे भगवंताला कळालं मातृत्व काय महान आहे. प्रख्यात अत्र्याने 1954ला श्यामची आई पिक्चर काढला आणि या पिक्चरला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. अत्रे पुरस्कार आणायला दिल्लीला निघाले. आईच्या पायावर डोकं ठेवलं. आई म्हणली कुठे चाललाय? दिल्लीला. कशाला? पुरस्कार मिळाला. ती म्हणली एवढंसं बक्षीस आलं कशा दिल्लीला जातो? राष्ट्रपतीला पत्र पाठव, त्याला म्हणावं कुणी येत असेल पुण्याला दे पाठव. ते म्हणले नाही आई जावं लागेल. ते तिकडे गेले. कार्यक्रम उरकला, पुण्याला येत होते, पण अर्ध्या रस्त्यात निरोप आला अत्रे तुमची आई गेल्या. पण निघताना अत्र्यांना आई म्हणाली होती प्रल्हाद दिल्लीहून आला का मला या तुझ्या गाडीतून काशीला ने. अत्रे म्हणले मी दिल्लीहून आलो का आपण या गाडीतून तुला काशीला नेणार. अत्रे सन्मान दिल्लीचा उरकला निघाले, पण अर्ध्या रस्त्यात निरोप आला अत्रे तुमची आई गेल्या. अत्र्यांनी गाडी थांबवली, गाडीतून उतरले, खूप रडले. तेव्हा सगळे म्हटले काय रडायचं, आईचं वय झालं तर चांगलं झालं. ते म्हणले नाही मित्रा, माझ्या आईला माझ्या बापाने कधी फिरायला नेलं नाही, माझ्या आईला तिच्या बापाने कधी फिरायला नेलं नाही, आणि माझ्या आईने माझ्या इच्छा व्यक्त केली होती मला काशीला ने, तिला नाही नेता आलं. अत्र्याने आईचा हस्ती कलश घेतला, काशीला गेले. गंगेमध्ये हस्ती कलश सोडला. तेव्हा त्यांचं वाक्य आहे मित्रा आज सगळे गाडी आहे, बंगला आहे, बँक बॅलन्स आहे, मान आहे, सन्मान आहे, राष्ट्रपती पुरस्कार आहे, सगळं मिळालं. सगळं मिळून मी आज शून्य झालो. सगळं मिळून मी आज शून्य झालो. सगळं मिळून आज मी भिकारी झालो. का? हे बघायला आई नाही राहिली. म्हणजे आज सगळे गाडी, बंगला, बँक बॅलन्स, मान सन्मान सगळे. तसं तुमच्याकडे सगळं असेल, गाडी, बंगला, बँक बॅलन्स असेल, मान असेल, सन्मान असेल, आई नसेल तर तुम्ही भिकारीच आहात. तुमच्याकडं काही नाही, नाही मान, ना सन्मान, ना गाडी, ना बंगला, पण तुमच्याकडे आई आहे. तुम्ही देवापेक्षाही श्रीमंत आहे. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. 3 जगाचा म्हणजे काय? स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ. ह्या 3 विश्वाचा मालक भगवंत आहे, पण तो आईशिवाय भिकारी.
आम्ही आमच्या बॉडीचे सुद्धा मालक नाही. आमचा नाही डोळा, नाही आमचं शरीर, नाही आमचा प्राण, ना आम्ही आजचे ना उद्याचे, पण आम्ही त्या देवापेक्षा श्रीमंत आहे का आता आमच्याकडे आई आहे. विठ्ठल भगवंताला म्हणून महाराज म्हणाले, ऐक ऐक सखे बाई नवल तुला सांगू काही. ऐक ऐक सखे बाई नवल सांगू काही. त्रिलोक्यात धनी तो येशूची म्हणतो. त्रिलोक्याचा बांधणे येशूची म्हणतो. ऐक 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 सखे बाई नवल सांगू काय. 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 ऐक ऐक सखे बाई नवल तुला सांगू काही. त्रिलोक्याचा धनी तो हा यशोदेस म्हणतो आई. देवकीने वाहिला यशोदेने पाळीला. पांडवांचा बंदी जन हो निया राहिला. देवकीने वाहिला यशोदेने पाळीला. किती मोठे आहे. का सकळ तीर्थे जया चरणी तो हा सुलभ पाणी. म्हणजे किती मोठी गवळण छान आहे. विठ्ठल आठवण योगियांची निजध्यान असं कृष्णाचं वर्णन. आणि तो यशोदेला आई म्हणायचं. ऐक किंवा नवल केवळे नवल केवळे नकळे कानोबाचे कोढे. जेणे पृथ्वी तृप्त केली त्यासी यशोदा भोजन घाली. आई घराकडे चाल मला जीव घाल. यशोदे घराकडे चाल मला जीव घाल. यशोदे घराकडे चाल मला देऊ 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 घाल. आई गकडे साखरेचे वडे करून दे गवडे. आई कडे साखरेचे वडे मला बाळ स्पुंदू स्पुंदू नीरडे. बाळ स्पुंदू स्पुंदू नीरडे. बाळ स्पुंदू स्पुंदू नीरडे. बाळ स्पुंदू स्पुंदू नीरडे. मला जगू घाल. मला जगू घाल. यशोदे घराकडे चाल मला देऊ घाल. यशोदे घराकडे चाल मला देऊ घाल. यशोदे घराकडे चाल. यशोदे घराकडे चाल देऊ घाल. साध्या गव्हाची पोळी लाटी मला पुरणपोळी करून दे मोठी. नाही अडवीत गुळासाठी मला जीव घाल. यशोदे घराकडे चाल मला जीव घाल. आई मी तुझा एकुलता एक
गाई राखी तो 9 लाख, गाई राखून जिजली नख मला जीव घाल. वांगे भाजून भरीत करी वर कांद्याची कोशिंबिरी. नाही का आई वांगे भाजून भरीत करी वर कांद्याची कोशिंबिरी मला जीव घाल. आई लहानच घे ग मुंडा मला लवकर करून दे मांडा. लांब गेल्या गाईच्या झुंडा मला जीव घाल. यशोदे घराकडे चाल मला जीव घाल. आई खाईन शिळा घाटा दयाचा करून दे मठा. नाही माझ्या अंगासी ताठा मला जीव घाल. तूप लावून भाकर करी वांगे भाजून भरीत करी वर कांद्याची कोशिंबिरी मला जीव घाल. भाकर बरीच गोड झाली भक्षोणी भूक हरपली. यशोदेने कृपा केली मला जीव घाल. यशोदे घराकडे चाल मला जीव घाल. काय देवा घरी न मिळे अन्न मागे भाजीपान द्रौपदीसी. काय देवाच्या घरी अन्न मिळत नाही का? तो यशोदेला म्हणायचं आई घराकडे चल मला जीव घाल. आव ज्याने भूक निर्माण केली तो यशोदेला म्हणतो मला भूक लागली. हे बघा हॉटेलमध्ये मिळतं ना ते अन्नच असतं आणि आई वाढते ते सुद्धा अन्नच असतं. वाढण्यातला फरक पाहिला का? हॉटेल मधला वाढतो बिल वाढावं म्हणून आणि आई वाढत असते लेकरू वाढावं म्हणून. तुम्ही बघा बायकोनी केलेली भाकर आणि आईने केलेली भाकर. आईची जाड असेल भरडी असेल पण ती करताना त्याच्यामध्ये जे प्रेम आहे ते पत्नीचं नाही. आपण जर म्हटलं ना हे भाकर टाकते खाऊन नाही आले काय मला वाटलंच लवकर नाही फोन करता आला नाही का? फार इथं आल्यावर फोन केलाय घ्या घ्या खाऊन धरा घ्या. हे कोण कोण बाईक. आणि आपण घरात गेलो आई अगं भूक लागली थांब मी भाकर करतो. भाकर झाली ना अजून काय देऊ का? चटणी देऊ का? थांब लसणाची चटणी देऊ का? ए काय लागतं बाळा अजून एखादी टाकू का रे? झालं जमलं का रे? हे ज्याच्या घरात आई त्याला मिळलं त्याच्या घरात नाही झालं. मी फार भाग्यवान आहे माझ्या घरात आई आहे माझी. काल मी कार्यक्रमाला निघालो श्रीगोंद्याला पहाटे 5 वाजता निघालो. 4 वाजता उठलो होतो. आंघोळ केली पोशाख घातला देवांना गंध लावत होतो. गंध लावताना तेवढ्यात आमच्या किचनमध्ये भांडी वाजली म्हणून मी पाहिलं कोण आहे मांजर आहे काय. तर आमची आई चहा करून द्यायला उठली. तर मग माझ्या लक्षात आलं तिची गडबड. तिला चालता येत नाही. एक तर 75-76 वर्षाचं वय आणि असा कडाप्पा पकडलाय त्या किचन वाट्याचा. साखर पावडर टाकती. मी आवाज दिला नको मला चहा जा झोप जा. पण तेवढ्यात ती चहा घेऊन आली. म्हणलं कशाला उठायचं रस्त्याने घेतला असता मी. इतकं छान उत्तर दिलं जीवाचे कान कोण आहे का? ती म्हणली तू जर आता असाच गेला असता तर दिवसभर मनाला लागलं असतं. काही घेतलं नाही तसाच गेलाय. त्याला कोणी कपभर चहा सुद्धा करून दिला नाही तो तसाच गेलाय. आता तू चहा घेतला बरं वाटलं. सावकाश जा लवकर ये. रिकामी कपशी तिच्या हातात दिली. मी आईक पाहत राहिलो. तेव्हा माझ्या मनात असा विचार आला ही चहा करून द्यायला का उठली? हिचे आराम करायचे दिवस आहेत आज. जी माझ्यासाठी 30-35 वर्ष पळाली हिला आता आराम करायचे दिवस आहे. अंधार आहे कशाला उठली असेल? पण दुसऱ्या बाजूने मी असा विचार केला ज्यांच्यासाठी रात्रंदिवस पळतोय ते झोपलेत. ज्यांच्यासाठी मी रात्रंदिवस पळतोय ती बायको ती मुलं निवांत झोपल्या. ज्यांच्यासाठी पळतोय ते झोपलेत. जिच्यासाठी मी भाऊ अजिबात पळत नाही. भाऊ आईने माझ्याकडे अजून मागितलं नाही महिन्याला मला एवढे पाहिजे. मित्रा 25 वर्षाला कीर्तन करतो पण या 25 वर्षात माझ्या आईने मला अजून विचारलं नाही तुझा बँक बॅलन्स किती. ती मला चहा करून द्यायला उठली का? जिने कळ दिली तिला जे कळाले
ते विधात्याला सुद्धा कळालं नाही. म्हणून नवल केवडे नकळे कानोबाचे कोडे, जेणे पृथ्वी तृप्त केली त्यासी यशोदा भोजन झाली. म्हणून रंगणी रंगणात तोम्या तळवे तळवे तळहात टेकीत, तळवे तळहात टेकीत, डावे गुडघ्याने रांगत, डावे गुडघ्याने रांगत. तळहात टेकीत, तळवे तळहात टेकीत, डावे गुडघ्याने रांगत, डावे गुडघ्याने रांगत, गुडघ्याने रांगत. रंगणी रंगनाथ तोम्या देखील घेसये, रंगनाथ तोम्या देखील घेसे. तळवे तळहात टेकीत, तळवे तळहात टेकीत, डावे गुडघ्याने रांगत, डावे गुडघ्याने रांगत. तळवे तळहात टेकीत, तळवे तळहात टेकीत, डावे गुडघ्याने रांगत, डावे गुडघ्याने रांगत, डावे गुडघ्याने रांगत. तळवे तळहात टेकीत, डाव्या गुडघ्यानी रांगत, रंगणी रंगणात तोम्या देखील घेसे. याने माझे कवार उघडले, नाही का दया दुधात शिले शिक्षा लाविते गोविंदा. म्हणजे असा हा कृष्ण रंगणी रंगणात तोम्या देखील घेसे, तो यशोदे पुढे रांगला. तुम्हाला एक मजा सांगतो, तुम्ही कधी ऐकलं नसेल किंवा ऐकलं असेल. रामायणातला एक प्रसंग असा आहे का, रामायणामध्ये प्रभू रामचंद्र लंका जिंकल्यानंतर अयोध्येमध्ये आले. आल्याबरोबर त्यांनी पहिलं दर्शन केलं कैकईच. कौशल्याचं करायला पाहिजे ना, सख्या आईचं न करता जिच्यामुळे वनवास मिळाला तिचं दर्शन केलं. कोणालाच आवडलं नाही. स्वतः भरत म्हणतो, या आईमुळे आपला बाप गेला, या आईमुळे आपल्या भावांमध्ये अंतर निर्माण झालं, या आईमुळे 14 वर्ष अयोध्येचा विकास थांबला, हिचं काय दर्शन करतो. त्यावेळेस राम म्हणतात, लक्ष भरता आज बोलला ते ठीक झालं, परत हे तुझं बोलणं मला आवडणार नाही. माझ्या सख्या आईने मला जन्म दिला, पण हा राम जगप्रसिद्धीला जर कोणी आणला त्या काही नाही. हा ही स्वतः कलंकित झाली. कोणा स्त्रीचं नाव कैकई कोणी ठेवणार नाही. आता पुरुषाचं नाव राम ठेवतील, पण स्त्रीचं नाव कोणी कैकई ठेवणार नाही. या माऊलीमुळे माझी बायको किती महान पतिव्रता आहे, आजही अग्नीत उभी केली तर तिला अग्नी जाळू शकणार नाही. हे कोणामुळे कळालं? या आईमुळे कळालं. शबरीचा उद्धार म्हणे रामाने केला, मी नाही केला. या आईमुळे शबरीचा उद्धार झाला. हिने जर मला इथं ठेवलं असतं तर शबरीचा उद्धार कधी झाला असता. हे सगळं ऐकल्यानंतर कैकईचे डोळे भरून आले. ती म्हणते, रामा गोड बोलून नाव ठेवतो का रे? गोड बोलून नाव ठेवतो. ते बोले, नाही आई, स्वर्गवासी बापाची शपथ घेऊन सांगतो, अंतःकरणातून बोलतो. मग ती म्हणते, अंतःकरणातून जर बोलतोय तर काही मागितलं तर देशील का? म्हणले, देईन ना, बोल काय नाही. म्हणले, मग वचन दे. असा हात तिने पुढे केला. रामाने तिच्या हातावर हात ठेवला. बोल काय वचन. लक्ष्मण म्हणतात, पहिले विचारा काय लागतंय, नाही तर पुन्हा रामायण व्हायचं. ते म्हणाले, नाही आई, तू मागशील ते अयोध्येच्या हिताचं मागशील, बोल काय नाही. ती म्हणली, रामा मला असं वचन दे, पण देशील का? देईल आई, स्वर्गवासी बापाची शपथ घेऊन सांगतो, प्राण जाय पर वचन आहे. कारण स्वप्नात दान करण्याच्या वंशात जन्माला आलोय. प्राण जाय पर न वचन न जाय. तू मागेल ते देईल आई, फक्त काय लागतं ते माग. म्हणजे रामा असं मागते तुझ्याकडं, तू देतोयस, विश्वास ठेवते, तू देशील याचा विश्वास माझा आहे. पण आई काय मागते मी असं ऐकलंय, चांगला मुलगा जर आईच्या कुशी जन्माला आला तर आईची कुश धन्य होते. धन्य धन्य दयाची कुशी ज्ञानदेव. कौशल्याच्या पोटी तू जन्म घेतला, कौशल्याची कुश धन्य झाली. मला असं वाटतं तुझ्यासारखा मुलगा
या माझ्या कुशी जन्माला आला तर माझी कुस धन्य होईल. मला असं वचन दे आई, पुढच्या जन्मात मी तुझ्याच पोटी जन्माला येईन. हे वचन दे म्हणजे माझी कुस धन्य होईल. रामचंद्र म्हणाले आई तुला वचन देतो, या अवतारात आता शक्य नाही, पण पुढच्या जन्मात पुढच्या अवतारात मी तुझ्याच पोटी जन्माला येईन. पण माफ कर आई, जन्माला येईन तुझ्याकडं, पण तुझं दूध नाही पिणार. दूध पिण्यासाठी माझ्यात यशोदेकडे झाला. म्हणून तो जन्माला आला देवकीकडं, दूध पिण्यासाठी गेला यशोदेकडे. म्हणून अभंग आहे काय, नंदाच्या नंदाच्या गणाला, नंदाच्या गणाला मजने गोकुळा, मजने गोकुळाला. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मजने गोकुळाला, मजने गोकुळा. हे माया उपजली ते देवी मज आणिये, मार्ग भेटले तेथे हे नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मजने गोकुळा, मजने गोकुळाला. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मजने गोकुळाला, मजने गोकुळाला. नंदाच्या घराला मजने गोकुळाला. का नाही तो का घाबरला का, ज्याला उसरला कमळापती पायीची बंधने गळती. ज्याला पूर चढला, असा पूर चढला, त्याला अंगुष्ठ लावल्याबरोबर यमुनेचे 2 भाग करता येतात. ज्याला आरगळा उघडता येतात तो कंस मारील म्हणून घाबरला का. त्याचं कारण देव कैकेयीला दिलेलं वचन, पुढच्या अवतारात तुझ्याच पोटी जन्माला येईल. पण आईच्या दुधाच्या, त्या कौशल्याच्या दुधाची उपकार त्याची जाण ठेवली. म्हणून नंदाच्या घराला मजनी गोकुळाला. गोकुळामध्ये नंदराजाने त्याला आणला आणि सगळीकडे काय आवाज झाला, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या. गोकुळच्या 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 सुखा, गोकुळच्या 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 सुखा. अंत पार नाही लेका, अंत पार नाही लेका, अंत पार नाही लेका, अंत पार नाही लेका. गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. एक धावी एकीकडे ताटी वाटी सुंट वडे. असा आनंद झाला. मुलगा झालता देवकीला, पण आवाज झाला यशोदेला. असा कृष्ण वाढू लागला. लगेच आपण मोठा करून टाकू, नाही तर आपल्या घरा राहिले 15 मिनिट. म्हणजे एवढ्यात काला सांगायचं. अशा पद्धती तो कृष्ण रांगता रांगता चालू लागला. पण अजून एक प्रसंग मला सांगा वाटतो, सांगतोच ऐका. विठ्ठल विठ्ठल. कृष्ण जेव्हा चालू लागला, नंद राजा असेच एकदा बाहेर निघाले होते आणि रांगणारा कृष्ण अंगणात खेळतोय, मधून मधून उठतोय, चालण्याचा प्रयत्न करतोय. त्या नंद राजाने त्या कृष्णाला सांगितलं, कृष्णा तेवढे जोडे इकडे आण माझे. बाळा तेवढे जोडे आण. ती मूर्ती ती जोडे आणायला गेली, पण त्या कृष्णाला जोडे काय उचलले नाही. ताकद लावून उचलले पण तरी काय उचलले नाही. मग त्याने अजून ताकद लावली, उचलले आणि कोलमडून पडला. पुन्हा ताकद लावली, उचलले, कोलमडून पुण्यांदा पडला. आणि तिसऱ्यांदा जोडे उचलले, असे छातीपर्यंत आणले आणि आता पडू नये पण असे छातीशी धरले. तो नंदाकडे आणून लागला. पुन्हा कोलमडून कृष्ण पडला. नारद मुनी प्रकट झाले. नारद म्हणतात, कृष्णा तुझे आजपर्यंत अनेक अवतार पाहिले. कच्छ अवतारात पाठीव पृथ्वी झेलली,
वामन अवतारामध्ये 2 पावलामध्ये त्रिभुवन व्यापलं. वराह अवतारात दातानो पृथ्वी झेलली. ज्याला दातानो पृथ्वी झेलता येते, ज्याला पाठीव पृथ्वी झेलता येते. अनंत ब्रह्मांड उदरी हरी हा बालक नंदावरी. संपूर्ण ब्रह्मांड ज्याला पोटात धारण करता येते, ज्याला पाठीव पृथ्वी झेलता येते, दातानो पृथ्वी झेलता येते, 2 पावलामध्ये त्रिभुवन व्यापता येतं, असा कृष्ण हे जोडे उचलायला 3 वेळा कोलमडला. असं काय जड आहे? कृष्ण सांगतात, नारद, ब्रह्मांड उचलणं फार सोपं आहे, पृथ्वी उचलणं फार सोपं आहे, सगळं ब्रह्मांड पोटात धारण करणं सोपं आहे, पण हे जोडे उचलणं सोपं नाही बाबा. का माहिती का? वैकुंठामध्ये मला बाप आहे का? म्हणजे नाही. ब्रह्मदेवाच्या बापाचं नाव सांगता येईल का? कैलास पर्वतावर महादेवाच्या बापाचं नाव सांगता येईल का? महादेवाचा बाप कोण? ब्रह्मदेवाचा बाप कोण? विष्णूचा बाप कोण? वैकुंठामध्ये देवाला बाप नाही, ब्रह्मलोकामध्ये ब्रह्मदेवाला बाप नाही, कैलासावर महादेवाला बाप नाही. वैकुंठामध्ये बाप नाही, त्या बापाचं प्रेम काय आहे ते अनुभवायला बालक हा नंदा घरी, या नंदाच्या घरी बालक म्हणून आलोय. मी ब्रह्मांडाचा मालक आहे, मी ब्रह्मांडाचा बाप आहे, पण या मृत्यू लोकात हा नंद माझा बाप आहे. मला ब्रह्मांड उचलणं सोपं आहे, पण हे जोडे उचलणं सोपं नाही, कारण हे जोडे माझ्या बापाचे. बघा, ब्रह्मांडापेक्षाही ते जड आहेत का? तर ते जोडे माझ्या बापाचे, आणि आम्ही बापाला जोडे काढणारे. जोड्याने बापाला मारणारे शहाणे आहेत का? आणि भगवंत म्हणतो, कृष्ण म्हणतो का माझ्या या बापाचे जोडे मला ब्रह्मांडापेक्षा जड आहेत. काय तुम्हाला कृष्ण कळाला? बायका करणारा. आम्ही फक्त एकच कृष्ण पाहिला, 16,108 बायकांचा नवरा. याच्या पलीकडे काय पाहिला? त्याने एवढ्या बायका का केल्या हे पाहिलं. म्हणून त्याच्यासारखा पुत्र होणे नाही, त्याच्यासारखा भाऊ होणे नाही, त्याच्यासारखी गीता परत कोणाला सांगता आली नाही, त्याच्यासारख्या आनंद उत्सव, बाल्यावस्थेतला आनंद दुसऱ्यांना कोणाला घेता आला नाही. विठ्ठल विठ्ठल. गोकुळामध्ये गोपाळांची अवस्था पाहिली असे झाले होते. म्हणले, का रे, तुम्हाला काय खायला मिळत नाही का? म्हणले, सगळं दूध जातं मथुरीला, काय करावं? आणि म्हणजे नाही तर मग चोरून खा. पण म्हणजे ते शिंक असं बांधलं जातं, हात पुरत नाही. ते म्हणले, मी सांगतो तसं करा. सगळे मित्र गोळा केले, वडजा, पेंद्या, सुदामा, असे नाना प्रकारचे त्याचे मित्र, सगळ्या आळ्यांमध्ये त्याचे मित्र. ते म्हणले, एक काम करा पोरांनो, त्या गवळणींनी जिथं ती घागर बांधली त्या शिंक्यावर, त्याच्यात दही आहे, त्याच्यात दूध आहे, जर प्यायचं असेल चोरून पिऊ आपण, सगळे एक संघ या, माझ्या बरोबर या. म्हणले, अरे कसं शिरायचं घरात? म्हणजे घरात न शिरता दूध प्यायचं. घरात तर शिरायचं नाही, पण दूध तर प्यायचं. घरात तर शिरायचं नाही, पण दही तर प्यायचं. म्हणजे शिंकावर बांधलंय गार्ग, मग कसं काय सोडायचं? ते कसं घ्यायचं? म्हणजे एक काम करा, पपईची पानं आणा देठासहित. त्या पपईच्या पानाचा देठ मोठा आहे, ते वरचं पान कट करा. पोराने आणले, असं भाराच आणला. मग कृष्णाने काय केलं? ते पान तोडलं, तो पाईप असे जोडत गेले. म्हणजे खांद्यावर सगळे पाईप धरा. कृष्णाने खिडकीतून बरोबर त्या घागरीला छिद्र पाडलं गलोरनी, आणि म्हणजे आता टाका पाईप. पाईप टाकला, ती धार दह्याची बाहेर आली. याल तरी यार लागे अवघे माझ्या, आजी देतू पोट भरी, पुरे मनाला तो भरी. नाही का? हळूहळू चला, कोणी कोणाशी न बोला. आता कोणी बोलायचं नाही, सगळ्यांना पाहिजे ना पोटभर, सगळ्यांना दिलं. सगळ्यांच्या घरामध्ये असंच केलं. खिडकीतून बरोबर का तो पाईप टाकायचा का बाहेर यायचं का पोरांनी. दुसऱ्या दिवशी गवळणी निघाल्या, तवती पालथी दुधानी. म्हणून अशा चोऱ्या करणारा कृष्ण गवळणीने म्हणायचं, काय करायचं, याने कोणाचं तरी वासरू सोडून द्यायचं, त्याने दूध प्यायचं. गवळणीने म्हणायचं, यशोदे तुझं पोरग काल आलं, गोठ्यातलं वासरू सोडलं, दूध पिलं, दूध नाही, आता काय करायचं? तुझ्या पोराला पाठवत जाऊ ना. मग यशोदेने सांगायचं, 5 वर्षाचे माझे बाळ ग, 5 वर्षाचे माझे
वर्षाचं माझं बाळ ग, 5 वर्षाचं माझं बाळ. अंगणीच माझ्या खेळ ग, अंगणीच माझ्या खेळ, अंगणीत माझा खेळ, माझा खेळ. कालटकत घेता आलं गे गोकुळच्या नारी, कालटकत घेता आलं गे गोकुळच्या नारी. कालटकत घेता आलं गे गोकुळच्या नारी, कालटकत घेता आलं गे गोकुळच्या नारी. बाळ सगुण गुणाचे ताने ग, बाळ सगुण गुणात ताने. बाळ दिसतंय गोजिरवाने, काय सांगता गाराने ग गोकुळच्या नारी. तुम्ही लपुणियाचा भोवरा, आळगेता शारंगधरा. तुम्ही 12 घरच्या 12 ग गोकुळच्या नारी. तुम्ही लपुणियाची गोटी, लागता याचे पाठी. एवढीच रीतन खोटी ग गोकुळच्या नारी. अशा गवळणींनी गाराने सांगायची, यशोदेने सांगायची. कृष्णा तुला मी ताकीद करीते, घरी कोणाच्या जाऊ नको रे. गवळ्या घरी बोबाट उठला, माठ दह्याचे फोडू नको रे. कृष्णा तुला मी ताकीद करीते, घरी कोणाच्या जाऊ नको रे. रागीट तुझा नंद पिता, मारतयाचा खाऊ नको रे. कृष्णा तुला मी ताकीद करीते, घरी कुणाच्या जाऊ नको. आली गवळण कपटी राधा, तिच्या घरी तू जाऊ नको रे. वडजा पेंड्या सुदामा, त्याच्या डावा तू जाऊ नको रे. पाळण्यात घालून झोका देते, आता मुळी तू रडू नको रे. कृष्णा तुला मी ताकीद करीते, घरी कुणाच्या जाऊ नको रे. हाती घेऊन या काठी, शिकविते श्रीपती. यमुनेची माती खासी का का का. अरे तू खोड्या करू नको माझ्या बाबा. विठाला विठाची एक शेवटची खोडी सांगतो आणि कीर्तन आठवतो, नाही का. कृष्णासारखा अशांना अत्यंत उत्तम असे त्याच्यासारखे मित्र कुणी केले नाही. एकाचं लग्न झालं गोकुळामध्ये, आणि लग्नानंतर त्याने काय केलं, आपली बायको माहेरीच ठेवली. आणि माहेरी ठेवल्यानंतर 6 महिने झालं ती नवीन गवळण काय दिसेना. कृष्णाने त्या गवळ्याला विचारलं, का रे तुझी बायको दिसत नाही. म्हणजे तुझ्यामुळेच मी माहेरी ठेवली. तू गवळणींच्या साड्या पळवतो, गवळणींचे माठ पडतो. माझ्या बायकोची कोणी मस्करी केलेली मला नाही आवडत, म्हणून मी तिला तिकडे ठेवलं. कृष्ण म्हणले, मला काय तुझ्या सासरवाडीत जाता येत नाही का. तर मला जाऊन तर बघ, माझा सासरा हिंद केसरी, नाही तुला उचलून आपटला. ते म्हटले, तुझा सासरा हिंद केसरी मी केलाय, बघू कोण काय करतो. कृष्णाने हुबेहूब त्या जावयाचं रूप धारण केलं. त्याच्या घरी गेला. घरी गेल्यानंतर जावई बापू आलेले पाहिल्यानंतर आनंद झाला. सासरे म्हणला, म्हणजे बऱ्याच दिवसांनी आला, बरं वाटलं. सासूबाईने लगेच पोळ्याचं जेवण, बसायला पाठ, टेकायला पाठ. ताटामध्ये गुळवणी घेतलं, पुरी गुळवणी पुस्करली. पहिलाच घास तोंडात टाकायचा तर खरा जावई आला. बाहेर एक जावई, आत एक जावई. सासरे बाबा बाहेर बघायचे आणि याच्याकडे बघायचे, आणि ते हळूच म्हणाले, बापू तुम्हाला काय जोडा भाऊ आहे का. म्हणले नाही बा. म्हणले बाहेर कोण आहे. खऱ्या जावयाला पाहिल्यावर कृष्णाला घामच फुटला, येतं आलं बा. त्याला असा प्रश्न पडला, तर सांगायचं काय. पण खेळतो येण्याची खेळावा, खेळतो येण्याची खेळावा. म्हणजे मामा
येताना तुमच्या वड्यात दोनदा डचकलो बा. सासूबाई आतून म्हणलं बरोबर आहे, डचकण नाही तर काय, तिथं खैसच आहे. मग मामा तो माझं तर रूप घेऊन नाही आला. मामा म्हटले बापू तुम्ही निवांत जेवा, या खायसा कमी बघतो. आणि मग त्याने गावातला भगत बोलून आणला आणि याला मधल्या घरात घेतलं. त्या भक्ताने असा बांबू घेतला आणि त्याला फटकवायचा, म्हणायचा सोड. तो म्हणायचा मामा मी खरा आहे, हा खोटा आहे. कृष्ण म्हणायचे बघा खोटं बोलतोय हा ना. इतका मारला, शेवटी तिथून तो पळाला, गावच्या पाटलाकडे आला. पूर्वी पाटील म्हणजे सरपंच. म्हणले कुणी मायावी त्याने माझं रूप धारण केलंय, आणि तो म्हणतो बायको माझी. पाटलाने दोघांना उभं केलं, त्या बाईला विचारलं तुझा नवरा ओळखू येतो का. दोघंही दिसायला सारखे. ते म्हणले नाही. मग पाटील हुशार होते. पाटील म्हणले एक काम करा, या बाईला या नवरीला पालखीत बसवा, पालखी खांद्यावर घ्या दोघ जण. पालखीला खांदा द्यायला जो कंटाळा करील तो हिचा नवरा नाही. दोघांनी तिला खांद्यावर घेतलं, गोकुळाकडे निघाली. भलं मोठं जंगल लागलं मध्ये, भयान शांतता. पण ही बाई पालखीमध्ये कोणाशी तरी गप्पा मारित होती. म्हणून या खऱ्या जावयाने असा पडदा बाजूला केला तर आतमध्ये तिसरा तसाच एक तिच्याशी गप्पा मार. त्याने तिथंच पालखी आपटली, गोकुळात पळत आला. नंदराजाला सांगू लागला कोणीतरी मायावी आहे, त्याचं माझं रूप धारण केलंय आणि तो बायको माझी म्हणले बोलू ना. चावडीवर असं वडाचं झाड, त्याच्या खाली असा पार, या पारावर चावडीवर सगळे बसले. सगळे पंचायत आलं, सगळं तंटामुक्ती अध्यक्ष वगैरे सगळे गोळा झाले. आणि त्याचा मुखिया म्हणजे नंदराजा मध्ये बसले. त्या तिघांना उभं केलं. त्या बाईला विचारलं नवरा ओळखू येतो का. म्हणजे नाही. नंदाच्या लक्षात आले सगळं कोणाचं कारस्थान आहे. नंद हसले गालात. म्हणजे आता कसं काय करायचं, तिघही पण सारखेच आहे, हिचा नवरा कुठला कसा ओळखायचा. पण नंद हुशार होते. ते म्हणले बाळा ए पोरा, हे तिघ जण तुम्ही म्हणता ना बायको माझी, तुम्ही तिघ म्हणता ना बायको माझी, मग एक काम करा, आम्हाला प्रश्न पडला यातला खरा कोण. आमच्या वाड्याची भिंत 25 फूट उंचीची, या भिंतीला स्पर्श न करता पलीकडे जो उडी मारील तो हिचा नवरा. आमच्या वाड्याची भिंत किती फूट आहे, 25 फूट. हिला स्पर्श न करता पलीकडे उडी मारील तो हिचा नवरा. कृष्णाला काय दम धरावला नाही, त्याने लगेच उडी मारली. दुसऱ्याने लगेच उडी मारली. तिसरा जो खरा होता तो म्हटला आपल्याच्याने काय उडी जाणार नाही, मला बायको नसली तरी चालेल. नंद म्हटले अरे येड्या, ज्याला पलीकडे उडी मारता आली तो कृष्ण, ज्याला उडी मारता येत नाही तो हिचा नवरा. जा घेऊन विठ्ठल कृष्ण. आणि मग नंदराजाच्या लक्षात आलं आता याला काहीतरी काम दिलं पाहिजे. काय काम दिलं. गोधने 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 सारा बया जातो रंग पाणी, सारा बया जातो रंग पाणी. गोधने 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 सारा बया जातो रंग पाणी, सारा बया जातो रंग पाणी. भेटली राधिका डोळणी, भेटली राधिका डोळणी, कृष्ण धन मागे करो. तवती देखिली यशोदा जननी, यशोदा चरणी. गोधने 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 सारा भया
तुषारंग पाणी अनेक सवंगड्यांना घेऊन गोधने घेऊन यमुनेच्या काठावर नाना प्रकारचे खेळ होत होतो. हो मामा, मग त्याचे मी मगाशीच सांगितलं त्याचे मित्र कोण होते? वडज्या, पेंद्या, सुदामा, वाकड्या. वाकड्या म्हणजे काय शरीराने वाकडा नाही, समाजातली वाकडी एकत्र गेली पाहिजे नाही का? समाजातली वाकडी पहिली एकत्र करावं लागतं. क्रांती, काला म्हणजे क्रांती, काला म्हणजे एक संघ आहे, काला म्हणजे एक बदल आहे. आणि तो करायचा म्हणजे अचानक बदल करायचा म्हणजे त्याला विरोध असतो. मग अशा वेळेस काय करतात? सज्जनांना टाळलं तर चालेल, पण दुर्जनांना टाळू नका. सुभाषितकारांचं म्हणणे, तुम्हाला कुठल्याही कामात यश मिळवायचं असेल, दुर्जनम प्रथम वंदे सज्जनम तदनंतरम. मंडळाचा अध्यक्ष नाही माळकरी केला तर चालेल, पण ज्याचा सप्त्याला विरोध आहे त्याला पहिला अध्यक्ष करीत जा, याच्यापेक्षा चांगला कार्यक्रम होतो. पण त्याला जर तुम्ही टाळलं का त्याने दुसरा सप्ताह चालू केलाच नाही का? म्हणून कुठल्याही कामात विघ्न येऊ नये याच्यासाठी दुर्जनम प्रथम वंदे. जे खळांची व्यंकटी सांडो. खळ वाईट नसतो, खळातली वृत्ती वाईट असते नाही का? खळ वाईट नसतो, साप वाईट नसतो, त्याचा दात वाईट असतो. विंचू वाईट नसतो, त्याची नांगी वाईट असते. म्हणजे खळात सगळ्या अंगात विष नाही, सापा सगळ्या अंगात विष नाही, दातात आहे. विंचवाच्या जसं नांगीत आहे तसं खळ पूर्ण वाईट नसतो, त्याची वृत्ती वाईट असते. म्हणून कृष्णाने ही पहिली वाकडी एकत्र आणली. पेंद्या, सुदामा, वडज्या सगळ्यांनी एकत्र आणून एकच काला केला. सगळ्या सवंगड्यांना एकत्र बोलवलं. म्हणजे आता खांदी भार पोटी भूक, काय खेळायाचे सू म्हणती आता आना शिदोऱ्या. आज उसंभ्रावती काला पहावया येती. सर्व सवंगड्यांना एकत्र कृष्णाने बसवलं. त्याने आणलेला तो डेरा, त्याच्यामध्ये सगळ्या शिदोऱ्या ओतल्या, असं घुसळण केलं. पहिला फुरका कृष्णाने मारला तेव्हा सगळे म्हणाले कसं आहे? कृष्ण म्हणतो लय गॉड. आता या गॉडला काय गॉड लागलं बघा. ब्रह्मदेव खाली आला, तो म्हटला देवा सोहळं घालून नैवेद्य दाखवतो, त्याला कांद्याचा लसणाचा वास येऊ देत नाही आणि असं खातो. तेव्हा ब्रह्माकडे पाहून कृष्ण म्हणतात, हे जर तुला पाहवत नाही तर तुला कोणी बोलवायला आलतं का? मला नैवेद्य देता, सोहळं घालून देता, पण त्याने माझं पोट नाही भरत. तुमच्या लक्षात आलं का? चमच्याने खाणं कुस्करून खाणं मजा आहे का नाही? जेवण चमच्याने खाणं आपल्याला स्टँडर्ड वाटतं, पण आपलं पोट भरतं का? घरात भाकरी कुस्करून खाण्यात जो आनंद आहे तो चमच्याने का? कारण हे चमचे फार वाईट असतात नाही का? मध्यस्थी जे अडथळा आणतात त्याचं नाव चमचे असतात. म्हणून कोणापासून वाचायचं? चमच्यांपासून जो वाचला त्याचं पोट भरलं. म्हणून असं या पंचतत्वाच्या देहाला, या पंचतत्व ही बोट आहे, याने भरणं हे आनंद आहे. म्हणून कृष्णाने सांगितलं हे ले गॉड. पण ब्रह्म म्हणायला लागलं हे काय खातो? ते म्हणे तुला आवडत नाही तर कोण बोलवायला आलं का? तुला जर आवडलं नाही तर का आला? का आला? कशाला आला? आणि मग तो काला कृष्णाने एकमेका देवमुखी सुखे घालू हुंबरी. सगळ्या सवंगड्यांना बसवलं, सगळ्यांना भरपूर दिला. हुंबरी म्हणजे तोंडात असताना सुद्धा, भरपूर असताना सुद्धा कोंबत राहिला, एवढं दिलं. आणि हा आनंद वैकुंठातले ब्रह्म स्वर्गातल्या देवांनी पाहिला आणि एक जय जयकार केला. गोपाल कृष्ण भगवान की जय. ईश्वर माऊली नाराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. संभ्रावती काला पहावया येती, तेव्हा उपजोनी पुढती येऊ काला खाऊ वैकुंठी तो ऐसे नाही कवण काही काल्याचे. यथाविधी यथावकाश या ठिकाणी सेवा करण्याचा योग आला.
आमचे परमार्थ प्रेमी परमश्री या परिसराचं नेतृत्व कर्तृत्व दातृत्व ज्यांच्याकडे फार मोठे ते आदरणीय शांताराम भाऊ भोपे यांच्या प्रेमास्तव इथे येण्याचा योग आला. दादांचं आमच्या वासलेलं प्रेम अनेक वेळा त्यांच्या संपर्कातून या भागात येण्याचा योग येतो. अगदी माझ्यावर मित्रासारखं प्रेम या नेतृत्वाचं आहे. शिवसेनेचे चांगले कार्यकर्ते ते आहेत आणि याही ठिकाणी आज आल्यानंतर त्यांनी त्यांच्या घरात गेल्यानंतर सगळी सेवा आमची अतिशय चांगल्या पद्धतीची केली. पण भाऊंचे जेवढे धन्यवाद द्यावेत तेवढे कमी आहेत. उत्तम असा तुम्ही हा कार्यक्रम करतात त्याबद्दल तुम्हालाही धन्यवाद द्यावेत तेवढं कमी आहे. म्हणून उत्तम असं या ठिकाणी काल्याची सेवा तुम्ही दिली. म्हणजे समस्त ग्रामस्थ मंडळींचा पुन्हा एकदा धन्यवाद. उत्तम साथ कीर्तना देणारे बाळासाहेब महाराज असेल, इतर स्वर मृदुंगाचार्य असेल आणि जाता जाता एकच सांगेल का हरिभक्तीपरायण बाळासाहेब महाराजांकडं उत्तम तुळशीच्या माळा आहेत. तुम्हाला जर लागल्या तर या कार्यक्रमानंतर त्यांच्याकडून तुम्ही घ्या अशी सगळ्यांनी विनंती करतो. झालेली सेवा प्रभूचरणी अर्पण. जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय सिंकेला सिंके सिंकेला बबिले तुझी होतो तिगाचे मी बजे हा वाहत त्या धारा गॅरे दोयेच्या कोपरा. 2 मिनिटं आजचे अन्नदाते चंद्रकांत रामभाऊ भोते सरपंच, त्याचप्रमाणे कुंदन सखाराम भोते सरपंच, रवींद्र रघुनाथ भोते सरपंच उपसरपंच,